झटपट रवा केक तयार करण्यासाठी 1 कप रवा घेतलं, सारख्या कपाने अर्धा कप दही, 1 कप साखर आवडीनुसार घेऊ शकता, 1 चमचा भरून तेल घालायचं, फ्रेश मलाई घेतलेली आहे म्हणजे दुधावरची साय, 2 चमचे गव्हाचं पीठ घालायचं, रवा भुरभुरा असतो त्यामुळे, आणि 1 चमचा व्हॅनिला एसेन्स घालून व्यवस्थित एकजीव करायचं. आता थोडं दूध घालून बॅटर तयार करायचं आहे. संपूर्ण दूध एकदाच वापरू नका, नाहीतर बॅटर पातळ होऊ शकतं. तर अशा पद्धतीने थोडं दूध घालून बॅटर मी तयार केलं. याला झाकण लावून 10 मिनिटे रेस्ट करण्यासाठी ठेवायचं. 10 मिनिटानंतर सर्व बॅटर मिक्सरच्या जारमध्ये घालून थोडं दूध घालायचं आणि एकदम फाईन पेस्ट तयार करायची. तर फाईन पेस्ट तयार झाली. प्रीहीट करण्यासाठी भांडंसुद्धा ठेवलं. आता बॅटरमध्ये ड्रायफ्रूट्स घालून एकजीव करायचं. केक टिनला तेलाने ग्रीस करून पिठाने कोटिंग करून घ्यायची आहे. मी ते गव्हाचं पीठ वापरलेलं होतं. अर्धा चमचा बेकिंग सोडा, 1 चमचा बेकिंग पावडर, थोडं दूध घालून एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं. तयार बॅटर केक टिनमध्ये घालून थोडं टॅप करायचं, वरून गार्निशिंग करायचं आणि प्रीहीट केलेल्या भांड्यामध्ये ठेवायचं. 40 मिनिटे बेक करून घ्यायचं. 40 मिनिटांनी पाहू शकता एकदम जास्त फुललेला आहे केक. आपण गार्निशिंग केलेलं होतं ते सुद्धा दिसत नाही. टूथपिकने चेक करायचं. याच्यात थंड झालं की कडा काढून घ्यायच्या, वरून टॅप करायचं. केक अलगदपणे निघतो. आवश्यक त्या आकारामध्ये कट करा आणि एन्जॉय करा. केक तयार. थँक्यू.